हॅलो फ्रेंड्स, मी काजल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या घरात वास्तुशांतीच्या दिवशी कशाप्रकारे पूजा मांडली होती हे मी तुम्हाला सांगेल. तर अशा प्रकारे वास्तुशांतीची पूजा मांडली होती. त्यात महादेवाची पूजा, गणपती बाप्पांची पूजा, नवग्रहांची पूजा, नवनाथांची पूजा, वास्तुदेवतांची पूजा आणि कुलदैवतांची पूजा, एवढ्या पूजांची मांडणी केली होती. देवघरात सत्यनारायण भगवानची पूजा, अशा सगळ्या पूजा मांडल्या होत्या. आणि आम्हाला गुरुजी इतके छान मिळाले होते की एक एक पूजेचं महत्त्व त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. 5 ते 6 तास आमच्या ह्या पूजेला लागले. तेवढं सगळं झाल्यानंतर ग्रहप्रवेश झाला आणि किचनमधल्या ज्या सगळ्या पूजा आहेत त्याही केल्या आम्ही. असा तो माझा वास्तुशांतीच्या दिवसाचा पूजेचा दिवस होता. माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.